नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 19 जून 2026 रोजी आलेले प्रसिद्धी पत्रक आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात समाज माध्यमामध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षेच्या विद्यमान अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग या संस्थेकडून तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून समाज माध्यमावर या समितीकडून सुरू असलेल्या पुनरावलोकनानुसार महाराष्ट्र गटक सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात येऊन त्या नवीन अभ्यासक्रमानुसारच सन 2026ची पूर्वपरीक्षा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी बातमी प्रसारित केली जात आहे. याबाबत सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचना करण्यात येत आहे की आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया ही निरंतर कायम स्वरूपाची असते. एखादी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्ती केलेल्या समितीमार्फत प्राप्त झालेल्या अहवालास आयोगाची रीतसर मान्यता देण्यात येते व त्यानुसारच परीक्षा आयोजन योजना तयार केली जाते. तसेच त्या संदर्भात प्रसिद्धीपत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याकरता पुरेसा कालावधीही देण्यात येतो. सद्यस्थितीत सन 2026ची महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तरी उमेदवारांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. तर त्या संदर्भातला MPSC आयोगाचा अपडेट आहे. तरी अभ्यासक्रमासंदर्भातलं आता सध्या तरी कुठले अपडेट नसणार आहेत आणि जे नवीन अभ्यासक्रम आहे ते त्या नवीन जाहिरातीसाठी लागू राहील. आता ज्या जाहिराती आलेल्या आहेत तर त्याच्यासाठी ते लागू असणार नाही. याच्या संदर्भातला MPSC आयोगाने दिलेलं हे अपडेट आहे. थँक्स फॉर द वॉचिंग.